विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मजला आजवराशी भिंत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हा एकदा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, 2025 हे वर्ष आपल्यासाठी सुवर्ण वर्ष आहे हे मी तुम्हाला खूप दिवसापासून सांगत आहे. आणि खरंच 2025 हे वर्ष आपल्यासाठी एक सुवर्ण वर्ष ठरणार आहे. कारण आता तुम्ही बघितलं असेल, वन विभाग जे फॉरेस्ट आपण म्हणतो डिपार्टमेंट आहे, त्यामध्ये वनसेवक असू द्या किंवा वन रक्षक असू द्या, या संदर्भात मोठी अशी भरती आपल्या समोर येणार आहे. ओके, आताच आपले जे कोणी महाराष्ट्र राज्याचे फॉरेस्ट मंत्री आहेत त्यांनी उद्गार काढला की लवकरच आम्ही वन विभागाच्या काय करणार आहोत, जागा तिथे भरणार आहोत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, नेमकं वन विभागाची भरती कोण देऊ शकतं, त्यामध्ये कोणते कोणते पद भरले जातात, वयोमर्यादा काय असते, शैक्षणिक पात्रता काय असते, त्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात आणि पेपर कसा असतो, या सगळ्या गोष्टी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. पण त्याआधी अत्यंत महत्वाची गोष्ट, आपले कुणी मित्र मैत्रिणी जे 10वी 12वी झाले असतील त्यांच्यापर्यंत ही लिंक तुम्ही पोहोचवायची. कारण लेकरांनो, 10वी आणि 12वी झालेल्या विद्यार्थी मित्रांसाठी ही एक अत्यंत सुंदर अशी संधी आहे. 10वी 12वी पास असणाऱ्या विद्यार्थी मित्रांना इथे आपल्याला अप्लाय करता येतो. ओके, तर तब्बल जवळपास पराव तुम्ही जर विचार केला तर 12,991 पदांची भरती इथे होणार आहे. म्हणजे जवळपास तब्बल 13,000 पदांची भरती होणार आहे. अशी संधी लेकरांनो पुन्हा आपल्याकडे येणार नाही. त्यामुळे आताच आपल्याला ह्या वन विभागाच्या भरतीच्या तयारीसाठी सुरुवात तिथे करायची आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघूयात अत्यंत महत्वाचे मुद्दे. पण त्याआधी जे लेकर आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एकदा सर्वांनी लाईक करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल द एके अकॅडमीचं सर्वांनी सर्च काय करायचंय, तिथे सर्च करायचंय आणि जॉईन करायचंय पराव द एके अकॅडमी. द एके अकॅडमीचं ओके, ते तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये पिन देखील करून ठेवलेलं आहे. त्यामुळे सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल पहिल्यांदा जॉईन करून घ्यायचं. तर लेकरांनो, चला काय म्हटलंय, वन विभागात एकूण रिक्त पदे किती आहे. तर लेकरांनो, आता इथे जर आपण विचार केला, वन सेवक आणि वन मजूर, त्याला आपण रक्षक, वन रक्षक किंवा वन मजूर असे म्हणतो, असे पदे भरले जाणार आहे. ओके, इथे कोण तुला सांगतो, वन मजूर नावाचं जे पद आहे, या वन मजूर नावाच्या पदाला 30,000 रुपये स्टार्टिंग पेमेंट बघूया. आणि या वन मजूर साठी 10वी पास झालेले पोरं अप्लाय करू शकतात. मग तू 10वी पास असू दे, प्रभू 10वी पास झालेले पोरं यासाठी फॉर्म भरू शकतात. ओके, वन मजूर साठी. आता जर आपण म्हटलो, काही लोक म्हणतात वन विभागाची भरती, मग त्यासाठी 12वी पाहिजे, मग त्या सायन्स पाहिजे, मग त्या तुहा केमिस्ट्री पाहिजे, फिजिक्स पाहिजे. काय मरा लका 10वी पास सरळ सरळ 10वी पास आहे. 10वी पास झालेले विद्यार्थी मित्र इथे अप्लाय करू शकतात. तब्बल अशा मिळून जवळपास 12,991 पदांची ही भरती इथे होणार आहे. 12,991 पद, 12,991. या 12,991 पदांमध्ये भावड्या कुणीतरी बसणार आहे का नाही, मग तू का नाही, बरोबर आहे की नाही, तू का नाही. ओके, एखादा म्हणाल बुवा आघावडायला कुठं होत असते का, है का नाही, आल्या पाहू मग तयारी करू, है की नाही. त्याला काय करायचं, शेजारी आता म्हण काय लगीन चालूच आहे भावड्या, त्या लग्नात येऊन बसवायचं, काय म्हणा हा बजाव नाचायचं, मोकार खायचं, है की नाही, डाळ भात. त्यामुळे आतापासूनच जर लेकरांनो तुम्ही तयारी लागाल तर 100% तुम्हाला इथे काय येणार, यश तिथे येणार. फक्त आणि फक्त 10वी पास भावड्या. त्यामुळे तुझी जी पेपरची लेवल असणार आहे, पेपरची लेवल असणार आहे ती सुद्धा 10वी पास वरतीच असणार आहे. म्हणजे 10वीच्या विद्यार्थी मित्रांची विचार करण्याची जी कॅपॅसिटी आहे त्यावरती आपल्याला हा पेपर असणार आहे. अजिबात अवघड असणार नाही लेकरांनो. ओके,
तर लक्षात आले 12,991 पदांची जवळपास भरती होणार आहे. तर पोरांनो, तुमच्यासाठी आपण एक परिपूर्ण बॅच सुरू केली. या बॅचची सध्या फी 400 रुपये आहे. ओके, ज्यांना ही बॅच जॉईन करायची, ही बॅच तुम्ही जॉईन करू शकतात. अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट लेकरांनो, तुम्हाला जर फक्त वन विभागाची बॅच हवी असेल, स्पेशल वन विभागाची बॅच जर जॉईन करायची असेल तर पोराव, स्पेशल वन विभागाची बॅच आपण सुरू केली. सगळ्या वन विभागाची जी काही पदे असतील त्या सगळ्यांसाठी बॅच लागू आहे. पोराव, 6 महिने कालावधी असणार आहे. 6 महिन्याची ही बॅच असणार आहे. या बॅच मध्ये संपूर्ण विषय तुम्हाला असणार आहे. रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणार आहे आणि फक्त 349 रुपये फी असणार आहे. 349 रुपयाची बॅच तुम्हाला असणार आहे. ज्या लेकरांना बॅच जॉईन करायची त्यांनी आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करा. द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी 9370706679 या नंबरवर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकतात. याची लिंक तुम्हाला पिन करून ठेवेल कमेंट बॉक्स मध्ये. सगळ्यांनी काय करायचंय, जे कुणी पोरं वन विभागाची तयारी करताय त्यांनी डोळे झाकून पोरं ही बॅच घेऊन टाकायची. मराठी, गणित, बुद्धिमत्ता, जीके, इंग्लिश, ग्रामर सगळे विषय तुम्हाला या बॅच मध्ये असणार म्हणजे असणार. आणि ते पण बेसिक पासून फक्त 349 भावड्या. 2 किलो शेंगदाणे घ्यायला गेलं तर 400 रुपये लागतील का. 349 मध्ये तुला बॅच उपलब्ध करून दिलेली आहे. आता वयोमर्यादा काय, फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये आपल्या भावड्याला फॉर्म भरायचा आहे. भावड्या म्हटला मास्तर मला वन विभागामध्ये जायचंय. मग वन विभागामध्ये वयोमर्यादा काय आहेत, तर जे विद्यार्थी मित्र ओपन कॅटेगरी मधून आहे, ओपन खुला वर्ग, ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्यासाठी 18 ते 27 वर्ष वयोमर्यादा आहे. आता एखादा म्हणाल मास्तर वयोमर्यादा वाढली पाहिजे. आता भावड्या वन विभागाची भरती कधी होईल, तुला सांगतो येणाऱ्या पुढल्या 3 आठवड्यामध्ये वन विभागाच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. बाबड्या, कुणी किती डायलॉग आणू दे, कुणी काही करू दे, वन खातं जे आहे किंवा आपला वन फॉरेस्ट मंत्री जो आहे त्यानं सांगितलंय या एप्रिलच्या एंडिंगला किंवा मेच्या स्टार्टिंगला तुमच्या फॉरेस्टच्या भरती प्रक्रियेला सुरुवात तिथे होणार आहे. ओके, मग वयोमर्यादा काय वाढू शकते का. आता लेकरांनो 99.99% चान्सेस तर नाही, पण 0.1% वयोमर्यादा वाढू शकते. म्हणजे अजून आपण तयारी करत असाल तर तयारी चालू राहू द्या. पुढे आपल्याला ती सरळ सेवेसाठी काम येणारच आहे. ओके, तर 18 ते 27 वर्ष मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी SC, ST, OBC, EWS, ओके, मागासवर्गीय जे असतील, कास्ट मध्ये जे बसत असतील त्यांच्यासाठी वयोमर्यादा आहे 18 ते 32 वर्ष. ST, SC 18 ते 32 वर्ष. 32 कळतंय तुला, 32. त्यानंतरला पदवीधर अंशकालीन कर्मचारी 55 वर्षापर्यंत, 89 आतली. खेळाडू 32 वर्षापर्यंत. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त कोणत्याही कॅटेगरीचा असू दे 45 वर्ष. माजी सैनिक 30 वर्ष. माजी सैनिक राखीव वर्ग 35 वर्ष. अनाथ 32 वर्ष आणि रोजंदारी मजूर 55 वर्ष. या वयोमर्यादा तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे आपला कोणी मित्र, आपली कोणी मैत्रीण असेल ज्यांना 10वी पास झालेले आहे आणि सरकारी नोकरीमध्ये कुठेतरी चिपकायचं असेल तर अशा लेकरांसाठी एक सुंदर आणि सुवर्ण संधी पुराव. त्यांची वयोमर्यादा जर इथे बसत असाल तर त्यांना म्हणावं बिनधास्त तुम्ही आता आपल्या तयारीला सुरुवात करा. पुन्हा अशी संधी नाही म्हणावं लेकराव. याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. पुढे आता ही तुमच्यासाठी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वन विभागाची बॅच आपण सुरू केली. संघर्ष बॅच आपण सुरू केली आहे तुमच्यासाठी. स्पेशल वन विभाग भरती 2025. 6 महिने कालावधी आहे. फक्त आणि फक्त 349 रुपयाची फी आहे. बेसिक पासून अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल. 50 सराव पेपर, मॅरेथॉन रिव्हिजन लेक्चर टॉपिक नुसार असेल. नोट्स PDF स्वरूपात 6 महिन्यात किती वेळा एक व्हिडिओ पहा. व्हिडिओ पाहू काय करू शकतात, बघू शकतात. ज्यांना बॅच घ्यायची द एके अकॅडमीच्या ऍप प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करा किंवा हा माझा नंबर आहे 9370706679. मला कॉल मेसेज तुम्ही करू शकता. त्यानंतर एक महत्वाची गोष्ट इथे, जे विद्यार्थी मित्र फॉरेस्ट मध्ये आहेत, फॉरेस्ट मध्ये म्हणजे वन विभागामध्ये जाणारे वन मजूर होणार आहे, अशा विद्यार्थी मित्रांना हाईट लागते.
भावड्या, ऐ तू जर पोलीस भरती बसत नसेल, पोलीस भरतीमध्ये तुझी हाईट बसत नसेल, ओके, 163 164 सेंटीमीटर बाबड्या तुझी हाईट असेल, आणि मावशी 145 सेंटीमीटर, आपण म्हणतो ना 152 सेंटीमीटर तुझी हाईट असेल मावशी, म्हणजे तू पोलीस भरतीमध्ये बसत नसेल तर 100% तू वन खात्यामध्ये बसशील. मग बघ, वन फॉरेस्ट मध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुमची उंची जी आहे, उंची जी तुमची शारीरिक पात्रता आहे, जे मुलं आहेत, मुलं बमण्या आहे, रताळ्या, भावड्या जो आहे, भावड्या आपला भावड्या, या भावड्याला फक्त 163 सेंटीमीटर हाईट पाहिजे. आहे का नाही चान्स? पोलीस भरती 165 आहे, SRPF 167-68 पर्यंत जाते. आणि आपला भावड्या पोलीस जो फॉरेस्ट मध्ये चाललाय त्याला 163 सेंटीमीटर उंची लागते भावड्याला. आणि आपली जी मावशी आहे, जी मावशी आहे आपली मावशी, त्या मावशीला 150 सेंटीमीटर लागते. किती? 150. मावशीला किती लागते? मावशीला 150 सेंटीमीटर, फक्त मावशी 150 सेंटीमीटर. कुणासाठी? खुला वर्ग. खुला वर्ग म्हणजे ओपनच्या मुला मुलींसाठी. ओपनच्या मुला मुलींसाठी आहे. ओपनच्या मुलं 163 सेंटीमीटर, ओपनच्या मुली 150 सेंटीमीटर. आहे का नाही चान्स? अय भावड्या, अय बबडे, आहे का नाही चान्स? बबड्या बबडे, चान्स आहे नाही तुला? 163 150. ओके, खुला वर्ग. आणि जर हे लेकर कॅटेगरी मधून असतील, जर हे लेकर कॅटेगरी मधून असतील, अनुसूचित जमातीचे असतील, जमातीमध्ये, ओके, बाकीच्या इकडं फक्त जमाती म्हणजे एसटी कॅटेगरीचे. जर एसटी कॅटेगरीचे असेल, एसटी, बाकीचे सगळे इथं एसटी सोडून, जर एसटी कॅटेगरीचे असेल तर मुलांसाठी तर लय मोठी संधी भावड्या. एसटी कॅटेगरीचे मुले जर असतील तर 152.5 सेंटीमीटर उंची लागते. अय बापण्या, 152.5 सेंटीमीटर. आणि जर बबडी असेल, बबडी, तर मुलींसाठी फक्त लागते 145 सेंटीमीटर उंची. अगो बयो, मुला मुलींसाठी एकदम सुंदर अशी संधी आहे. त्यानंतर आता छातीचा घेरा मुलांसाठीचे फक्त कोणत्याही कॅटेगरीचा असो तू, ओके, न फुगावता 79 फुगून 84 5 सेंटीमीटर तुझी छाती फुगली पाहिजे. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर सवलत प्राप्त. नक्षलवाद्यांच्या हत्यात मरण पावलेल्या किंवा गंभीररित्या जखमी झाले. नक्षलवाद्यांनी काय केले? हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये जर कोणी मरण पावला असेल किंवा गंभीर जखमी झाला असेल तर अशा व्यक्तीच्या मुला मुलींसाठी, ओके, असे म्हणजे एखादा पालक आहे, तो नक्षलवादी हल्ल्यामध्ये जखमी झालाय किंवा मृत्यू पावलाय, ओके, अशा व्यक्तीचे जे मुलं मुली फॉरेस्ट साठी तयारी करताय त्यांना सूट दिलेली आहे. त्यांना छाती मोजत नाही, त्यांची छाती तर अजिबात मोजत नाही, पण उंची जर तो एसटी कॅटेगरीचा असेल तर बबणे असेल तर 150च उंची पाहिजे. आणि ओपन किंवा इतर कॅटेगरीचा असेल खुला वर्गात तर त्याला 159.5 उंची पाहिजे. म्हणजे जवळपास 2.5 सेंटीमीटरची सूट दिलेली आहे. 2.5 सेंटीमीटरची काय केली बाबण्या? सूट तुला इथे दिलेली आहे, ते लक्षात ठेवायचं. खेळाडूंसाठी सुद्धा सवलत दिली 2.5 ची, खेळाडूंसाठी. ओके, वन कर्मचाऱ्याच्या पाल्यांना शारीरिक अर्थात सवलत दिलेली आहे. वन कर्मचारी जे असतील त्यांच्या पाल्यांना सुद्धा दिलेली आहे 2.5 उंचीमध्ये मुलं मुलींसाठी. आणि पुरुष उमेदवारांना छातीमध्ये 2 सेंटीमीटर न फुगवता 1.5 सेंटीमीटर, ओके, 2.5 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर न फुगवता आणि 1.5 सेंटीमीटर फुगून, एवढी सवलत तुम्हाला तिथे दिलेली आहे. त्यानंतर आता जर तुम्ही विचार केला फॉरेस्टचा तर ही भरती कोण घेतं भावडे? ही भरती घेते आपली मावशी, सक्कीवाली मावशी, है का नाही? सक्कीवाल्या मावशीला माहिती आहे काही झालं तरी माझ्या भावाची पोरगी, है का नाही, तिला करू देणार नाही, बरोबर नाही? सक्कीवाली मावशी आपल्या मागच लागेल असते. ती कोण? TCS. कोण घेतं? TCS घेणार आहे. आणि TCS ची फी कशी बाबड्या, है की नाही? आपल्या बॅचची फी आहे 349 रुपये. आपल्या बॅचची फी आहे 349 आणि TCS तुमचा फक्त एका दिवसाचा पेपर घेणार. ही बॅच तुम्हाला 6 महिने आणि TCS तुला फक्त एका दिवशी पेपर घेणार.
त्यांची खुल्या वर्गासाठी फी आहे 1000 रुपये, मागासवर्गीयांसाठी फी आहे 900 रुपये आणि माजी सैनिकांसाठी 0 रुपये. म्हणजे यांची फी 1000 रुपये, 900 रुपये, आपल्या 4 पट बावड्या. आणि आपली फी फक्त एवढीच बॅच. मग बघ यांच्या फी पेक्षा आपली कमी बावड्या. ओके, तर हे तुला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर डॉक्युमेंट, तुझ्याकडे जीमेल अकाउंट पाहिजे, चालू मोबाईल नंबर पाहिजे, आधार कार्डला लिंक, 10वी 12वीचं गुणपत्र पाहिजे म्हणजे निकाल, 10वी 12वी प्रमाणपत्र पाहिजे, उत्पन्नाचा दाखला पाहिजे. ओके, हे काही शक्यतो लागत नाही पण काढून ठेवायचं बापड्या. शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, पासपोर्ट साईजचे फोटो पाहिजे, व्हाईट बॅकग्राऊंड, दोन्ही कान दिसलेले, दोन्ही हात व्यवस्थित दिसलेले. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट, जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आणि एनसीएन हे डॉक्युमेंट तुम्हाला तिथे लागतात. ही पीडीएफ तर तुम्हाला भेटणारच, स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही काय करा, काढून ठेवा. त्यानंतर भरती प्रक्रियाची कशा पद्धतीने होती, पहिल्यांदा तो लेखी पेपर होईल, नंतर कागदपत्र तपासणी होईल, नंतर शारीरिक मोजमाप होईल, मैदानी चाचणी होईल आणि पात्र होण्यासाठी एक चाचणी होणार आहे, 25 किलोमीटर चालायची बाबन्या. ओके, तर बघ वन विभाग भरती लेखी परीक्षा तुझी 120 मार्काची आहे. 120 गुणांसाठी तुझी लेखी परीक्षा होणार आहे आणि 80 गुणांसाठी तुझी मैदानी चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीमध्ये बबण्याला 5 किलोमीटर पळायचंय आणि मावशीला 3 किलोमीटर पळायचंय 80 मार्कांसाठी. 120 गुणांपैकी तुला बघा 54.50 गुण मिळाले तर तू मैदानी चाचणीसाठी काय असणार, पात्रतेत असणार आहे. ओके, तर तू अशा 200 मार्काची तू एकूण फॉरेस्ट पूर्ण भरती असणार आहे. ओके, तर तू जर पेपरचा लेखी परीक्षा स्वरूप पाहिलं तर तुला 4 विषय असणार आहेत. एक जीकेजीएस बौद्धिक चाचणी, त्यामध्ये बुद्धिमत्ता आणि गणित येतं, मराठी आणि इंग्लिश ग्रामर. यामध्ये इंग्लिश ग्रामर असणार का, हो 100% इंग्लिश ग्रामर असणार. 60 प्रश्नांचा हा तुझा पेपर असणार आहे. 60 प्रश्नांचा पेपर असणार. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हणजे 60 गुणाकारात 2 बरोबर 120 मार्काचा तो हा लेखी पेपर होणार. 120 मार्काचा तो हा काय होणार, लेखी पेपर होणार. आता 120 मार्कापैकी जर तुला 45% गुण मिळाले म्हणजे जवळपास 54.50% गुण तुला मिळाले तर तू पात्र असणार. ओके, समजा आता जर आपण म्हटलं 12,991 जागांसाठी भरती, यामध्ये 12,991 फॉर्म आले पण यामध्ये एकाही पोराला 54.50% पेक्षा जास्त गुण मिळाले नाही तर सगळे विद्यार्थी मित्र नापास होतील. जसं तुला होतं बघ 100 पैकी 35 मार्क मिळाले की तू पास व्हायचा विषय, तसं इथं आहे. तुला जर पात्र व्हायचं असेल, तुला जर पास व्हायचं असेल या पेपरमध्ये तर तुला 54.50% गुण मिळणं आवश्यक आहे. म्हणजे 45% गुण मिळणे अनिवार्य आहे. परंतु हे फक्त टायटेरिया आहे. हा, जर तुम्ही बघितलं काय तर तुम्हाला मेरिट लागतं 90, 92, 84 आहे का नाही, कॅटेगरी वाले. ओके, एसटी वगैरे 78, 80 अशा पद्धतीने 100 पैकी तुमचं 120 पैकी तुमचं मेरिट लागतं. म्हणजे जर तुझा 120 मार्काचा पेपर असेल तर तुझा टार्गेट पाहिजे किती, 105. 105चा तो हा टार्गेट असेल तर तुला 95-97 मार्क्स तिथे मिळतील. मग आता बघ हे 60 प्रश्न कशा पद्धतीने विभाजन केलेलं आहे यांचं जर बघितलं जीकेचे तर जीकेचे 15 प्रश्न 30 मार्काला आहे. बौद्धिक चाचणी गणित बुद्धिमत्ता 15 प्रश्न 30 मार्काला, मराठी व्याकरणाचे 15 प्रश्न 30 गुणांसाठी आणि इंग्लिशचे 15 प्रश्न 30 गुणांसाठी आहे. एखादा म्हणाल मास्तर इंग्लिश ग्रामर नाही केलं तर मी पास होऊ शकतो का, अजिबात नाही. कारण मी तुला काय म्हटलंय 120 पैकी जवळपास तुला 95-97 मार्क्स पाडायचे. त्यातून जर तू 30 मार्क गेले इंग्लिशचे तर काय धतुरा शिल्लक राहिला बाबा. त्यामुळं तुला लक्षात ठेवावं लागेल कमीत कमी 15 पैकी तुझे 8-9 क्वेश्चन बरोबर आले पाहिजे इंग्लिश ग्रामरचे. आपल्या युट्यूब चॅनलवरती दररोज संध्याकाळी 7 ते 8 आपलं इंग्लिश ग्रामरचं देखील PYQचं सेशन सुरू असतं, तेही तुम्ही करत चला. ओके, तर वस्तुनिष्ठ बहुपर्याय हा पेपर तुमचा असणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे काय, डायरेक्ट तुला क्वेश्चन दिला जाईल भारताच्या संविधानामध्ये समाविष्ट असणाऱ्या उद्देश पत्रिकेचा
उद्देश पत्रिकेचा स्वीकार 22 जानेवारी 1947 ला झाला. तर भारतात झाला. तर भारताच्या संविधानाची ही उद्देश पत्रिका कोणत्या देशाच्या संविधानावर आधारित आहे? ओके, मग इथं ऑप्शन असणार ब्रिटनच्या, अमेरिकेच्या, कॅनडाच्या, फ्रान्सच्या. मग आपलं उत्तर असणार अमेरिकेच्या. असे क्वेश्चन तुम्हाला इथे असणार आहे. याला म्हणतो आपण बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न. यासाठी परवा आपण 2023 मध्ये जे काही वन विभागाची भरती झाली त्याचे जे काही PYQ क्वेश्चन आहे मागील ते आपण दररोज आपल्या ह्या युट्यूब चॅनलला सकाळी 11 ते 12 घेणार आहे. सकाळी 11 ते 12 सगळे विषयांचे. त्यानंतरला दररोज संध्याकाळी 8:30 पासून ते 11 वाजेपर्यंत याच युट्यूब चॅनलला जीकेचं देखील लेक्चर असतं. जीकेची मॅरेथॉन. ओके, सगळ्यांसाठी लागू आहे. त्यामुळे हे चॅनल सगळ्यांनी काय करायचं, जॉईन करून ठेवायचं. या पद्धतीने तुमचा पेपर असणार आहे. त्यापेक्षा कमी गुण मिळाल्यास उमेदवाराला अपात्र केलं जाईल. यापेक्षा पेपर हा TCS कंपनी घेते. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहे. संगणकावरती हा पेपर असतो म्हणजे ऑनलाईन स्वरूपाचा. दर्जा 10वी पास असतं. 10वीच्या पोरांना विचार करण्याची जी कॅपॅसिटी त्यावरती हा काय असतो, आधारित असतो. त्यानंतर तू हा लेखी परीक्षा झाल्यानंतर तुझी मैदानी चाचणी पुरुष उमेदवारांसाठी 17 मिनिटं 30 गुणा आपलं 17 मिनिटं ते 30 मिनिटापर्यंत तुम्ही पळू शकतात 5 किलोमीटर. महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर पळायचे 12 ते 25 मिनिटांपर्यंत. ओके, गुण किती आहे? जर तुम्ही 17 मिनिटात आले तर तुम्हाला 80 गुण आहे. तावडे तू 12 मिनिटात आली तर 80 गुण आहे. ओके, हे बघ पुरुष उमेदवार 5 किलोमीटर धावणे या पद्धतीने तुमचे मार्क्स कमी होतात. ओके, तुम्ही बघा आता 5 किलोमीटर तुमचं किती वेळेत येतंय आणि तुम्हाला किती मार्क्स पडताय. फायनल मेरिट मध्ये जर तुला बसायचं असेल तर ओपन कॅटेगरीच्या पोरांना 175 प्लस मार्क पाहिजे. 175 प्लस. ओके, मग लिखी आणि तुही मैदानी चाचणी हे मिळून तुला 175 प्लस कसा जाईल ते तुला धरायचं आहे. ओके, 80 पैकी 80 मार्क 17 मिनिटात जर तू 5 किलोमीटर मारलं तर तुला येऊ शकतात. आणि 17 मिनिटात जर तू ते 17 ते 18 मिनिटात मारलं तर तुला 70च मार्क येतील. मग तुला इकडे पेपरला 105 मार्क पाहिजे भावडे. जर तो इथं 80 पाडले आणि पेपरला जर तुला 95 मार्क्स असले तरी तू बसू शकतो. ओके, तर या पद्धतीने तुला काय तुझे जे 5 किलोमीटर धावणे आहेत त्याचे मार्क्स कमी कसे होतात ती यादी तुम्हाला दिलेली आहे. ओके, ज्यांना ही बॅच घ्यायची वन विभागाची आताच ऍप डाउनलोड करा. बिंदास बॅच घेऊन टाका. द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करायची. इथे नंबर आहे, या नंबरवर तुम्ही कॉल किंवा मेसेज मला करू शकतात. हे तावडीसाठी महिलांना 3 किलोमीटर धावणे. ओके, 12 मिनिटात जर तावडी आली तर 80 गुण. 3 किलोमीटर पळायचं, जे निवळ पळायचं, कानात हेडफोन घालायचे, माय गाणे लावायचं, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार को, आणि पळायचं झना 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 झना. ओके, तर बघा या पद्धतीने तुमचे देखील मार्क्स तिथे कमी होतात. पात्र होण्यासाठी प्रक्रिया आहे. आता तुझं जर 80 मार्काची मैदानी चाचणी झाली आणि इथे जर तू पास झाला, मैदानी चाचणीत पास झाला, ओके, तर तुला पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर 4 तासात चालायचंय. डोंगर चढायचं 25 किलोमीटर चालायचंय. आणि महिलांना 16 किलोमीटर 4 तासात चालायचंय. हे जर तुमच्याकडनं नाही झालं तर मग ते म्हणतील जा बुवा आता घरी. ओके, हे पण तुम्हाला तिथे काय करायचं, क्वालिफाय करायचंय. पुस्तकांच्या आधी कोणतंही पुस्तक घ्यायचं नाही. बॅच मध्ये तुम्हाला PDF वगैरे दिलेले आहे. लवकरच आपला सुद्धा ठोकळा येतो आहे. ओके, अभ्यासाचे नियोजन दररोज 8 तासाचं काय करायचंय, नियोजन करायचंय. 8 तासामध्ये तुमचे काय करायचे, मराठी, गणित, बुद्धिमत्ता, जीके हे विषय काय करायचे, बसून द्यायचे आणि त्या पद्धतीने आपली तयारी काय करायची पोरावती ते चालू ठेवायची. तर अशा पद्धतीने अत्यंत महत्वपूर्ण सेशन मी तुमच्या समोर घेऊन आलो होतो. आपले जे कोणी मित्र मैत्रिणी असतील जे 10वी पास झाले असतील त्यांच्यापर्यंत ही लिंक नक्कीच पोहोचवा. ज्यांना बॅच जॉईन करायची 349 रुपयाची फॉरेजची त्यांनी आताच संपर्क साधा 9370706679. ओके, ह्या नंबरवर तुम्ही मला कॉल मेसेज करू शकतात. ओके, अधिक काही तुम्हाला माहिती हवी असेल तर याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही काय करू शकतात, कमेंट करून ठेवू शकतात. त्यावर आपण काय करूयात, आणखी एक लेक्चर्स घेऊयात. ओके, थँक्यू सो मच. बाय बाय, टेक केअर.